अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष होतं की लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या सगळ्या हजारो लाखो लाडक्या बहिणी 1500 वरून 2100 होईल अशा अपेक्षित होत्या. केवळ लोकानुनय करणं हा एक ट्रेंड असतो, तो ट्रेंड दाखवायचा नाही म्हणून 1500च राहिले की आर्थिक शिस्त म्हणून 1500च राहिले. हे उत्तर आपण तिघांनी द्यावं. जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं की बाबा आम्हाला निवडून द्या, आम्ही पुढं 5 वर्षामध्ये ती गोष्ट करू. बरोबर ना? शेवटी एक मराठीत म्हण आहे, सगळी सोंग येतात पैशाचं सोंग नाही करतायत. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये रिसोर्सेस वाढवण्याचं काम करतोय. आम्ही हे सगळं करत असताना आम्ही घाई करत नाही. आमचं व्यवस्थितपणे उद्याचं 5 वर्षाचं त्या ठिकाणी नियोजन आहे. आम्ही त्याही रस्त्याचा विचार करतोय, परंतु तो विचार करत असताना इतर कुठल्याही कामावर परिणाम, ज्याचा उल्लेख आता एकनाथराव शिंदे साहेबांनी केला की बाबा ह्याच्यामध्ये रेल्वे, जलमार्ग, विमानतळ, बंदरं, महामार्ग, बस वाहतूक, मेट्रो, ह्या कुठल्याही कामावर, कारण ती पण कामं झाली पाहिजे, ती पण महत्त्वाची कामं आहेत. उलट विरोधक तर असं म्हणत होते 1500 पण नाही करणार आता, असं म्हणत होते की नाही. आम्ही 1500च्या संदर्भातले आत्ताशे 36,000 कोटीचं तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे आणि आम्ही कुठं काही शब्द फिरवायला इथं बसलेलो नाही आहे. आम्हाला पण जनतेने पाठबळ दिलेले आहे आणि ते पाठबळ देत असताना कुठंही आर्थिक शिस्त न मोडून देता त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून आम्ही त्या ठिकाणी पुढं जातो.